हॅलो, नमस्कार. मी प्रतीक्षा आणि आपणा सर्वांचं काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते. तर बऱ्याच दिवसानंतर मी साहित्यिक स्मृतींचा उजाळा या एपिसोड सिरीजचा हा नवीन एपिसोड आपणा सर्वांसाठी घेऊन आली आहे. नुकतंच श्रावण महिन्यास प्रारंभ झालेला आहे. घनराणीचे नृत्य देखुनी श्रावण हर्षुनी गेला, तरुवेली भुई संगे मयूर पुसारा फुलला, मयूर पिसारा फुलला. तर ही चारोळी मी कालच यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली होती. आज मी ज्या साहित्यिकांचा प्रवास आपणा सर्वांसमोर उलगडणार आहे, त्यांची जी कविता मला आवडलेली आहे ती सादर करणार आहे. तर त्यांचं नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. खरं तर यांना बालकवी या नावाने ओळखलं जायचं. तसेच त्यांचा जो प्रवास आहे, कारण ते फार अल्पायुषी होते, 28 वर्षच फक्त ते जगले, परंतु त्यांचं जे साहित्य आहे ते फार अजरामर राहिलं. त्यातलीच एक कविता म्हणजे श्रावण मासी हर्ष मानसी. तर आज हीच कविता मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे. तर आशा करते तुम्हाला ही कविता नक्कीच आवडेल. बालकवींच्या काही कविता आहेत ज्या श्रावण मास, फुलराणी, औदुंबर, पारवा, तारकांची गाणे, निर्जरास अशा अनेक निसर्गावर आधारित कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. कवितेला सुरुवात करते. कवितेचं पहिलं कडवं. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर सिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. पहिल्या कडव्यात कवी म्हणतात, श्रावणातील ऊन पावसाच्या लपंडावामुळे निसर्गात हिरवळ दाटून मनाला प्रचंड आनंद होतो. कवींनी निसर्गात जो पावसामुळे होणारा बदल आहे याचं वर्णन पहिल्या कडव्यात केलेलं आहे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. वा वा, क्या बात आहे. आकाशातील इंद्रधनुष्य पाहून जणू आकाशाच्या मंडपाला पवित्र तोरण बांधल्यासारखं वाटतं, असं कवी या कडव्यातून म्हणतात. तिसऱ्या कडव्यात ते म्हणतात, झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा तो उघडे, तरू शिखरांवर उंच धरांवर पिवळे पिवळे ऊन पडे, क्षणात सूर्य मावळल्याचा भास होतो, तर क्षणात झाडांवर आणि घरांवर पिवळे ऊन चमकू लागते. चौथ्या कडव्यात कवी म्हणतात, उठती वरती जलदांवरती, अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले, सुंदरतेचे रूप महा, सुंदरतेचे रूप महा. सायंकाळी आकाशातील ढगांवर उमटलेले ते रंग म्हणजे सौंदर्याचं एक सुंदर असं उदाहरण. आणि ह्या कडव्यातून कवींनी ह्याच ढगांच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे. तर पाचव्या कडव्यात कवी म्हणतात, बलाक माला उडता भासे, बलाक माला उडता भासे, कल्पसुमांची माळच ते, उतरत येती अवनी वरती, ग्रहगोलाचे की एकमते, ग्रहगोलाचे की एकमते. कवींनी खरंच म्हणजे फारच सुंदर शब्दात वर्णन केलेलं आहे. तर बलाक माला उडता भासे, आकाशात उडणारी बगड्यांची रांग पाहून जणू नक्षत्रांचे गोतावळेस पृथ्वीवर उतरत आहे की काय असं त्यांना वाटतं. म्हणजे कवी निरीक्षण हे अतिशय खोलवर असावं. त्यांना बगड्यांची माळ ही नक्षत्रांचा गोतावळा वाटू लागते. जे म्हणतात ना, जो न देखे रवी तो देखे कवी, तो ह्याचंच उदाहरण या कडव्यातून दिसतं. फडफड करुनी भिजले अपुले, पंख पाखरे सावरती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी, निज बाळांसह बागडती. वा वा. भिजलेले पक्षी आपले पंख सावरत आहेत, तर हरिणी आपल्या पाडसांसह हिरव्या कुरणात आनंदाने बागडत आहे. खिल्लारेही चरती राणी, गोपही गाती गाणी, मंजूळ पावा वाजत, त्यांच्या सावलीच्या संगती गाणी. क्या बात आहे. जंगलात गायीगुरे आनंदाने चरत आहेत आणि गोपाळ आपल्या सावलीसोबत सुमधुर बासरी वाजवत आहेत. जणू बालकृष्णांच्या ज्या लीला होत्या, गायी गुरांसह ते बासरी वाजवायचे, ह्या कडव्यातून ह्याच दृश्याचा एक भास होतो. डोळ्यांसमोर ते दृश्य आपलं येतं. सुवर्ण चंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजात ही बघता भामा, रोषमणीचा मावळला, रोषमणीचा मावळला.
ह्या कडव्यात कवी म्हणतात, सोनचाफा आणि केवडाचा सुवास दरवळतो आहे, तरी प्राजक्त पाहून मनातील सर्व राग द्वेष दूर मावळून जाताना दिसत आहे. तर ह्या कडव्यात कवींनी फुलांमध्ये जो बदल झालेला आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. सोनचाफा, केवडा आणि पारिजातक या तिन्ही फुलांचं वर्णन करून त्यांनी मनातील राग द्वेष या फुलांच्या द्वारे बाहेर पडतो आहे असं सांगितलेलं आहे. तर कवितेचं शेवटचं कडवं असं आहे, सुंदर परभृत सुंदर बाला, सुंदर परभृत सुंदर बाला, सुंदर गाणी गात फिरे, देव दर्शना निघती ललना, हर्ष मनातून ना मावे, हर्ष मनातून ना मावे. कोकिळा आणि लहान मुली गाणी गात आहेत. कोकिळेची कुहू कुहू, लहान मुलींची गाणी, तर सुवासिनी स्त्रिया आनंदाने देवदर्शनाला निघालेल्या आहेत. कडव्यातून तसंच कवींनी आपल्याला भासून दिलेलं आहे की कोकिळा आणि लहान मुली गाणी गात आहेत आणि सुवासिनींसाठी श्रावण महिना फार पवित्र मानला जातो, तर त्या आनंदाने देवदर्शनाला जात आहेत. तर अशी ही श्रावण महिन्याची महती सांगणारी ही बालकवींची कविता तुम्हाला कशी वाटली हे आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला कुठल्या कवींचं नाव सुचवायचं असेल तर तुम्ही नक्कीच सुचवू शकता आपल्या प्रतिक्रियेद्वारे. आणि चॅनलच्या पुढील अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील. चला तर मग भेटूया पुढील भागात एका नवीन साहित्यिकांच्या स्मृतींसह. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.